बिग बॅश इथे आपण बघितलेला आहे आणि आज फायनलचा सोहळा रंगणार आहे. जाऊया मैदानामध्ये. पहिला षटक इथे भावेश पवारच्या हातामध्ये आहे. तर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती आपण बघणार आहोत तुषार शेळकेला, नॉन स्ट्राईक एंड वरती सुदर्शन शेळकेला आणि माझ्या समवेत जोडले जात आहेत अजय घरत सर. स्वागत आहे सर. धन्यवाद नरेश सर. सभी दर्शकों को अजय घरत का प्यार भरा नमस्कार और आप सभी का हार्दिक स्वागत धड़ाकेबाज ट्रॉफी 2024 में. मैच की शुरुआत पहली गेंद को हल्के हाथों से टर्न कर दिया है. वाइड ऑफ डीप मिड विकेट फील्डर मौजूद है वहां पर. पवन के रूप में सिंगल के साथ शुरुआत करते हुए तुषार शेळके. अड़ोस पड़ोस की लड़ाई है नरेश सर. ये दोनों भी टीमों के बीच में, दोनों भी जो गांव है भिवंडी तालुका से बिलोंग करते हैं और बिल्कुल अड़ोस पड़ोस में है. एक दूसरे की खामियां, एक दूसरे की खूबियां बहुत अच्छी तरह से जानते हैं दोनों टीमों के खिलाड़ी और उस वजह से भी कहीं ना कहीं एक बहुत ही रोमांचक मैच की उम्मीद की जा सकती है. बावीसचा चेंडू. एक गोष्ट निश्चित आहे की काही सूचना खेळाडूंसाठी आहे. दोन्ही एंड कडून आपण एक ओव्हर टाकणार आहोत. पहिलं षटक हे समालोचन कक्षाच्या बाजूने, अतिथी कक्षाच्या बाजूने टाकलं जाईल. दुसरं षटक विसावा रिसॉर्ट एंड कडून टाकलं जाईल आणि शफल वाईड ऑफ आहे. वाईडचे एकच लाईन ऍक्टिव्ह असेल हे लक्षात ठेवा आणि एकच रिव्ह्यू दोन्ही संघांना मिळणार आहे एका इनिंग मध्ये. भावेश पवार याबरोबरच खोलवर टप्प्याचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. एकच धाव तिथे प्राप्त होणार आहे. धाव फलकाला एव्हाना सुरुवात झालेली आहे. 2-3 धावा धाव फलकावरती येतात पहिल्या षटकामध्ये. शांत सुरुवात दोन्ही बाजून आपण बघतोय. तुषार शेळकेच्या खात्यावरती 2 धावा आणि पोगाव धाव फलकावरती 3. कहीं ना कहीं भावेश पवार गेंदबाजी कर रहे हैं और उस वजह से भी शुरुआत की 2 गेंदों में ज्यादा जोखिम नहीं उठाया गया. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली येईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा अप्रतिम झेल. पहिला फलंदाज पोगाव न गमावला. 30, 29, 28.
विश्वास जाधवनं संघनायकाचा विश्वास सार्थ ठेवला इथे. काय हुक केला चेंडूला, चेंडूच्या खाली आला आणि हवेमध्ये भिरकावून दिलं. फाईन लेगला मिळतायत 6 धावा. षटकार. इसे कहते हैं स्किलफुल बैटिंग. क्या बेहतरीन एंटीसिपेशन था. इससे पहले 2 लेंथ बॉल पर उन्होंने सामने चौके जड़े थे. कहीं ना कहीं उन्होंने ये पूर्वानुमान लगाया कि अब शॉर्ट पिच गेंद आने वाली है और बहुत जल्दी पोजीशन में आ गए थे हुक शॉट खेलने के लिए. फाइन लेग की दिशा में इस बार सिक्सर. पवन केने की गेंदों की धज्जियां उधेड़ कर रख दी है इस ओव्हर में विश्वास जाधव ने. काय फलंदाजी विश्वास जाधवची. मला वाटतं जर्मनीचा जेट डो कारंजा सुद्धा इतका वेगानं उसळत नसेल. लाकडाचा ओंडका पाण्याखाली घेऊन गेल्यानंतर तो जसा वेगानं वरती येतो, अगदी दुसऱ्या षटकातला खेळ तसाच आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर यावेळेस लेंथ बॉल होता. अक्रॉस द बॅट खेळायचं होतं. लाईन मिस होतोय फलंदाज. धावफलकावरती आपण बघणार आहोत 25 धावा. काय फलंदाजी आहे. इथे कड असावी का. मात्र भावेश पवारकडून चेंडू निसटलाय. निर्धाव चेंडू असेल. 2 षटकांचा खेळ संपतोय. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पोगाव. जीवनदान मिला अंतिम गेंद पर बल्लेबाज विश्वास जाधव को, जो कि बहुत ही विस्फोटक अंदाज में खेल रहे हैं. मोटा सिरा लगा था, बाहरी किनारा था, थोड़ी निचले हिस्से पर भी लगी थी गेंद बल्ले के. और हालांकि इतना आसान कैच नहीं था, लेकिन भावेश पवार जब विकेट कीपिंग करते हैं या फिर फील्डिंग करते हैं तो उनसे हमेशा ये उम्मीद की जाती है कि वो कोई भी कैच लपकेंगे, क्योंकि उस तरह के स्टैंडर्ड्स उन्होंने सेट किए हैं. निश्चित अगदी सुंदर क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजीमध्ये अष्टपैलू हरफन मौला खिलाडी आपण म्हणू शकतो भावेश पवारला, ज्याने जी उंची गाठलेली. आज ऑल इंडिया ओपन मध्ये देखील भावेश पवारचा एक दबदबा आहे. गोरसई सारख्या छोट्या गावातून आल्यानंतर देखील आपण म्हणतो ना की एखाद्या फुलाचा सुगंध हा मर्यादित क्षेत्रामध्ये पसरतो, मात्र माणसाच्या गुणांचा सुगंध त्रिकाला बाधित असतो, तो सगळीकडे पसरतो. आणि भावेश पवार अगदी तसाच खेळाडू आहे. ज्या पद्धतीनं त्याचा नावलौकिक होतोय, त्याचं कर्तृत्व अफाट आहे. भावेश परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. गॅप मोठा आहे. फाईन खेळला चेंडूला. गतीचा वापर पुरेपूर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. रन बन नहीं रहे हैं बल्कि बह रहे हैं इस समय. हालांकि ज्यादा आत्मविश्वास नहीं था मैं समझता हूँ इस स्ट्रोक में. बहुत जोखिम भरा स्ट्रोक था. स्टंप्स की तरफ गेंद आ रही थी. एज लगा बल्ले का और विकेट कीपर और शॉर्ट थर्डमैन के दरमियान से काफी फाइन गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन प्राप्त करते हुए तुषार शिल्के. निश्चित शेवटच्या क्षणी त्यानं रिव्हर्सचा निर्णय घेतला आणि यशस्वी ठरवला. पुन्हा एकदा हा फटका इथं यष्टीरक्षकाकडून मिस होईल, मात्र 1 धाव प्राप्त होणार आहे. जो बाउन्स होता, बाउन्स वरती स्वार होण्याचा प्रयत्न फसलेला आहे. धावफलक 1 ने पुढे जाणार आहे. इथे 30 धावा. 1 गडी बाद 30. तीसरे ओवर का खेल चल रहा है. ये देखिए एक और कैच ड्रॉप हुआ है. मेघनाथ केने इस समय विकेट कीपर की भूमिका अदा करते हुए. दोनों बल्लेबाजों को जीवन दान मिल चुके हैं. बाहेरची कड इथे परत एकदा मात्र अडवलं जातोय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मागच्या 2 चेंडूवरती बघायला मिळाले, कारण गतीमध्ये चेंडू अधिक गती प्राप्त होते बॅटवरती आल्यानंतर, आणि तिथे अडवणं निश्चित कठीण आहे. 1च धाव इथे पुन्हा एकदा धावफलकावरती 31. एका गड्याच्या मोबदल्यात पोगाव. भावेश पवार ने हमने देखा इस स्पेल में ज्यादातर गेंदों को टर्न कराया है और बहुत धीमा नहीं डालते. जब टर्न भी कराते हैं तो थोड़ी तेजी आती है गेंद उनकी. पुन्हा तिकडेच शॉट खेळण्याचा प्रयत्न होतोय. फाईन खेळण्याचा प्रयत्न होतोय कटर चेंडूंना देखील. आणि मोठे फटके जरी मिळत नाही, मात्र स्ट्राईक सातत्यानं रोटेट झालेले आहे. प्रत्येक फलंदाजाने प्रत्येक वेळेस धावा घेतलेल्या आहेत. त्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये भावेश जास्त प्रभावी होता, मात्र इथे धावा येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. हालांकि इस ओवर में भी गेंदबाजी बहुत ही लाजवाब देखने को मिल रही है भावेश पवार द्वारा. पिछली गेंद पर लेंथ में थोड़ी सी कटौती भी की थी उन्होंने. इथे हवेमध्ये चेंडू जरूर, मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. भावेश पवारला देखील इथे मोठे हल्ले होत आहेत. 6 धावांची मोहर उमटेल. लगभग ऑफ स्टंप के बाहर, क्रीज के बाहर जा रहे थे शॉट खेलने के लिए, लेकिन एक बार फिर से कितना अच्छा पूर्वानुमान. मानो पहले से ही पता चल रहा है विश्वास को कि क्या डालने वाले हैं गेंदबाज. पिछले ओवर में भी हमने उनका एक हुक शॉट देखा था और बिल्कुल गेंद के लाइन के अंदर जाते हुए प्रॉपर टाइमिंग के साथ खेल रहे हैं. ये तीसरा छक्का जड़ा है विश्वास ने.
पहिलं षटक शांत खेळलं होतं, मात्र ती वादळापूर्वीची शांतता होती. पवन केणेचं दुसरं षटक, भावेशचं हे षटक निश्चित प्रकारे मोठा वेगवान प्रतिहल्ला चढवला इथे फलंदाजांनी, अर्थात विश्वास जाधव आणि त्याच्या सोबतीला तुषार शेळके. धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपेल आणि तब्बल 39 धावा. बहुत अच्छे स्कोर की तरफ अग्रसर रही इस सेमीफाइनल मुकाबले में जय हनुमान पोगाव टीम. आप देख रहे हैं धड़ाकेबाज धमाका बिग बैश 2024 धड़ाकेबाज ट्रॉफी. 13 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं. 3 ओवर के बाद 39 रन 1 विकेट के नुकसान पर. विश्वास बहुत ही खतरनाक नजर आ रहे हैं. 11 गेंदों में 28 रनों पर बैटिंग कर रहे हैं, जिसमें उन्होंने 3 छक्के जड़े हैं और 2 शानदार चौके. तुषार खेल रहे 7 पर, मात्र 5 गेंदों का सामना किया है. एक बेहतरीन पार्टनरशिप. पहला विकेट जल्दी गिरा था, पहले ही ओवर में झटका लगा था जब टीम का स्कोर 3 रन था, और अब तक 36 रनों की साझेदारी हो चुकी है. और डोमिनेंट पार्टनर विश्वास रहे हैं, जो कहीं ना कहीं एक जूनियर खिलाड़ी आप कह सकते हो. तुषार काफी अनुभवी है. सुदर्शन को हमने देखा, वो तो सबसे अनुभवी खिलाड़ी इस टीम के, जल्दी आउट हुए, लेकिन उनके जल्दी आउट होने के बावजूद भी विश्वास ने अपने ऊपर दबाव नहीं लिया है और अपना स्वाभाविक खेल खेल रहे हैं. हे खूप महत्वाचं असतं. खरं तर तुमचा नैसर्गिक खेळ खेळणं महत्वाचं असतं आणि तेच दाखवलं इथे विश्वास जाधवनं. खरं तर आक्रमकतेचा एक नवीन आविष्कार त्याने इथे दाखवलाय. पहिले 2 चेंडू जरूर तो निर्धाव खेळला, मात्र त्यानंतर जो पहिला षटकार त्याच्या बॅटमधून आला, नंतर मागे वळून त्याने बघितलं नाही. 2 चौकार, पुन्हा षटकार, एकूण 3 षटकार आपण विश्वास जाधवच्या बॅटमधून बघितलेत आणि तुषार शेळकेने देखील 1 चौकार खेचत एक चांगली साथ दिलेली आहे. खरं तर एका अनुभवी टीम बरोबर खेळायचं असेल तर तिथे स्कोअर तुमच्याकडे पाहिजे. गोलंदाजांना काही बळ मिळायचं असेल तर त्यांच्याकडे काही स्कोअर पाहिजे, आणि मला वाटतंय पहिल्या 3 षटकामध्ये एका चांगल्या मजबूत स्थितीमध्ये इथे बघू शकतो आपण टीम जय हनुमान पोगाव संघाला. इस 2024-25 के सीज़न की ये एक तरह से शुरुआत ही है. अभी कुछ दिनों पहले ही तो सीज़न स्टार्ट हुआ है, लेकिन पिछले सीज़न में भिवंडी में खासतौर पर कई बार इन दोनों टीमों का आमना सामना हुआ, और जब भी दोनों टीमें आमने सामने आई तो काफ़ी रोचक मैचेस देखने को मिले. कुछ मैचेस काफ़ी हाई स्कोरिंग भी रहे थे. कालवार के मैदान पर मुझे एक मैच याद आता है जहाँ पर काफ़ी रन्स बने थे. 4 ओवर में 72 रन्स बने थे उस मैच में, और गोडसे बी ने वो स्कोर चेस किया था. लेकिन रोमांचक मैचेस होते हैं इन 2 टीमों के बीच में. भिवंडी ग्रामीण की 2 तगड़ी टीमें इस समय वडवली के धड़ाकेबाज चषक में खेलती हुई. कपिल केनेचा चेंडू यास पूर्णपणे हवेमध्ये खेळला. बराच वेळ चेंडू तिथे क्षेत्ररक्षक बिलकुल हलावं लागलं नाही. एकाच जागेवरती त्याला अगदी सोपा कॅच मिळालाय. दुसरा फलंदाज बाद होईल जय हनुमान पोगावचा. बहुत अच्छा कैच डिप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में. वहां पर किशोर मुकादम थे, काफी सुरक्षित फील्डर माने जाते हैं. इस तरह के कैचेस आसान नहीं होते. बहुत ऊपर चली गई थी गेंद और थोड़ा फाइन खेलना चाहते थे, मेरे ख्याल से वो फाइन लेग की तरफ ही जाना चाह रहे थे, लेकिन इस दफा शॉट पर कंट्रोल देखने को नहीं मिला. ऊंचाई ज्यादा रही और जो दूरी चाहते थे वो मिली नहीं. एक अच्छी पारी का हालांकि खात्मा हुआ है. विश्वास ने बहुत ही बढ़िया बैटिंग की अपनी टीम के लिए. 28 रन बनाए, मात्र 12 गेंदों का सामना किया. खूप सुंदर फलंदाजी होती. खरं तर जिथे गरज होती गिअर चेंज करण्याची पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, आणि त्यावेळेस विश्वासनं सूत्र हातामध्ये घेतली, जबाबदारी घेतली. काही मोठे फटके निश्चित प्रकारे खेळला तो. डेअरिंग गेम त्याने दाखवला, डॅशिंग गेम केला, जोखीम पत्करली आणि आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणून सोडलेला आहे. ज्यावेळेस 5 षटकांची मॅच असते त्यावेळेस तुम्हाला कमी चेंडूंमध्ये तुमचं सर्वोत्तम योगदान द्यावं लागतं, आणि विश्वास त्याच्यामध्ये 100% खरा उतरलेला आहे. नवीन फलंदाज सागर पाटील मैदानामध्ये दाखल होईल. स्ट्राइक एंड वरती सामना करेल तो गोलंदाज कपिल केनेचा. पहिल्या चेंडूवरती कपिलने यश मिळवून दिलेलं आहे. धाव संख्येला आळा घालायचा असेल, रोखायची असेल धाव संख्या, स्पीड ब्रेकर लावावे लागणार आहेत, खड्डे मार्गामध्ये करावे लागणार आहेत, आणि ते काम केलं कपिलनं. पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक तिथे, टॉस मोठा आहे, काही त्याच्याकडे चान्स नव्हता. हातबल होता तो, चेंडू बघत होता आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाताना इथे मिळतायत 4 धावा. बहुत अच्छा स्ट्रोक, लेंथ बॉल ऑफ स्टंप के थोड़ी बाहर थी, अक्रॉस द लाइन खेला, संपर्क काफी अच्छा था. हालांकि डीप में फील्डर थे, लेकिन स्पंजी बाउंस और पवन केने देखते रह गए. कड़क है आउटफील्ड. जब भी गेंद फील्डर के सामने लैंड होती है
तो वहां पर कई बार हमने देखा है कि बाउंड्री पर जो फील्डर होते हैं खासतौर पर उनके ऊपर से निकल जाती है। चौके से अपने पारी का आगाज करते हुए सागर पाटील। पुन्हा एकदा लिफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र खाली राहिला हा चेंडू स्क्वेअर लेगला। भावेश तिथून वेगात पोहोचतोय, एकच धाव आहे। तुम्ही बघितलं असेल भावेश समोरून येतोय म्हटल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न केला नाही फलंदाजांनी। एका धावेबरोबर 44 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान पोगाव। दोनों बल्लेबाज अच्छी तरह से जानते हैं भावेश के पास बहुत ही स्ट्रॉन्ग आर्म्स है और उनके थ्रो गजब के रहते हैं, जोखिम उठाया नहीं। रिव्हर्स अटेम्प्ट जसा चेंडू उसळला होता उलटा शॉट खेळला इथे आणि फाईन लेग थर्ड मॅनला घेतलेल्या आहेत 4 धावा। अच्छी तरह से जानते हैं कि किस तरह की गेंदबाजी होने वाली है कपिल केने द्वारा, क्योंकि कपिल दाहिने हाथ के बैट्समैन के लिए ज़्यादातर गेंदों को बाहर की तरफ कट कराते हैं और इस बार वो जो एंगल था उनका, वो जो मूवमेंट थी गेंद में, उसी का फ़ायदा उठाया है और उसके साथ ही ये रिवर्स स्ट्रोक खेल दिया है तुषार शेलके ने। तुषार भी अपने हाथ खोलते हुए उनका ये दूसरा चौका, 11 पर पहुंच चुके हैं। टीम का स्कोर उछलता हुआ 48 रन। डोमे सर, अभी भी 8 गेंदें शेष है, आपको क्या लग रहा है बल्लेबाजों की क्या सोच होगी यहाँ से और कितने रन जोड़ना चाहेंगे? निश्चित 48 धावा तर धावफलकावरती आलेल्या आहेत। अजून 20 ते 25 धावा या वेगाने ते खेळत राहिले तरी त्यांना मिळू शकतात। चेंडू मैच बॉल जो है वो काफी दूर चली गई है, लेकिन क्या गजब की बल्लेबाजी, काउंटर अटैकिंग पारी वन डाउन बल्लेबाज विश्वास जाधव की देखने को मिली। अच्छे आक्रमण के विरुद्ध उन्होंने आक्रमण किया। 28 रन बनाने के बाद आउट हुए। सुदर्शन खाता नहीं खोल पाए थे और अब तुषार शेलके और सागर पाटिल की जोड़ी क्रीज पर। सागर टॉप ऑर्डर के ही बल्लेबाज है, 4 नंबर पर जरूर खेल रहे हैं और शुरुआत उनके लिए भी अच्छी रही है। पहली गेंद पर चौका प्राप्त किया उन्होंने और जैसा आपने कहा कि 20-25 रन और यहाँ पर जरूर मुझे भी लगता है कहीं ना कहीं वो 70 का जो आंकड़ा है वो इस समय जहन में चल रहा होगा बल्लेबाजों के। उसको यदि प्राप्त करते हैं तो निश्चित रूप से, भले ही गुरसई बी टीम बहुत बड़ी टीम है, अच्छी बैटिंग लाइनअप है, लेकिन फिर भी एक मनोवैज्ञानिक दबाव तो रहता ही है जब आप 5 ओवर्स में 70 के आसपास का स्कोर चेज करने के लिए आते हो। निश्चित ताकदवान संघाबरोबर विरुद्ध खेळायचं असेल तर तुमच्याकडे मोठा स्कोअर पाहिजे, जेणेकरून एक प्रेशर येऊ शकतो आणि विशेष म्हणजे गोलंदाजांना सुद्धा काही स्ट्रेंथ मिळते प्रयोग करण्यासाठी आणि त्यामुळेच मोठा स्कोअरच्या दिशेने हनुमान पोगाव संघाचं प्रवास सुरू आहे। कपिल केनेचे षटक विकेटने सुरुवात केली, मात्र त्यानंतर खूप सुंदर 2 चौकार सागर पाटील आणि बरोबर तुषार शेळकेने देखील खेळलेला आहे। एक बहुत ही हाई वोल्टेज मैच पोगाव बनाम गोरसई बी। पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न, मात्र डाव्या स्टीवरचा हा चेंडू खेचून काढलाय, तो ओढून घेतला। हो थ्रो खराब असेल तिथे 2 धावा निश्चित पूर्ण होणार आहेत और इन 2 रनों के साथ ही 50 रन पूरे होते हुए जय हनुमान पोगाव के इस सेमीफाइनल मुकाबले में टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई जय हनुमान पोगाव टीम ये पहला माइलस्टोन हासिल किया। उन्होंने 50 का आंकड़ा पार किया है। मेघराज द्वारा थोड़ा सा मिसफील हुआ वहां पर कवर पॉइंट पर, जो कि बिल्कुल भी अपेक्षित नहीं होता है गुरसई के किसी भी खिलाड़ी द्वारा। अजय सर, निश्चित माइंडसेट आपण बघूया। ज्यावेळेस टॉस झाला होता संघनायकांनी सांगितलं होतं की आम्हाला फलंदाजीच करायची होती, त्यामुळे टॉस हरल्यामुळे फारसा आमच्या प्लॅनिंगवरती स्ट्रॅटेजीमध्ये काही परिणाम होणार नाही आणि तेच दिसतंय इथे ज्या पद्धतीने ते खेळतायत। विशेषतः विश्वास जाधवनं आज कमालीची आक्रमक इनिंग खेळली आणि त्यानंतर तुषार शेळके आणि सागर पाटील या दोघांनी देखील धावफलक सातत्यानं तेवढाच वेगानं पुढे जाईल याची काळजी घेतलेली आहे। तर माइंडसेट महत्त्वाचं होतं की आपल्याला पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे आणि काही 70-80 धावा बनवायच्यात या उद्दिष्टानं मैदानामध्ये उतरले आणि मला वाटतं तो उद्देश सफल होताना इथे दिसतोय। 50 ओलांडतायत हनुमान पोगाव, 50 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। बड़े मैच का एक अलग प्रेशर रहता है और चेज करने में कहीं ना कहीं कुछ टीमें असफल भी रहती है, लेकिन यहाँ पर पहले बल्लेबाजी का मौका मिला है पोगाव को। इस बार स्विच हिट, गेंद हवा में, फील्डर है पीछे और लपक लिया है कैच फील्डर ने। डीप बैकवर्ड पॉइंट पर अच्छा कैच और इसके साथ ही तुषार शेलके पेविलियन की राह पर। खूप हुशारीने टाकलेला हा चेंडू होता, त्यानं बघितलं होतं 2 चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केलेला आहे। गुड लेंथवरती टप्पा टाकल्यानंतर तो बाहेर घेऊन जात होता, मात्र त्याच चेंडूला रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला आणि क्षेत्ररक्षक वाढवला होता। तिथे आपण पाहतो थर्ड मॅन सीमारेषेवरती आणि सोपा झेल तिसरा फलंदाज इथे बाद होणार आहे। सलामीवीर तुषार शेळके बाद होऊन परतेल आणि
इथे चौथ्या क्रमांकाचं षटक संपलेलं आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 50 धावा जय हनुमान पोगाव संघाच्या धावफलकावरती आलेल्या आहेत. रनों का ब्रेकअप यदि हम देखें तो पावर प्ले के ओवर्स में 25 रन आए थे. हालांकि उसमें भी पहले ओवर में सिर्फ 4 रन आए थे भावेश पवार के, लेकिन पवन केनी के विरुद्ध जबरदस्त धुआंधार बैटिंग के विश्वास ने 21 रन उस ओवर में आए थे. और पावर प्ले के बाद जो 2 ओवर्स घटे हैं उसमें भी 25 रन बल्लेबाजों ने बनाए हैं. हालांकि पिछला ओवर सफल रहा कपिल केनी का. विकेट की खुराक पहली गेंद पर मिली थी, विकेट के साथ शुरुआत की और ओवर का खात्मा भी विकेट के साथ हुआ. एक जाल सा बिछाया गया था जहां पर हमने देखा कि डीप बैकवर्ड पॉइंट पर फील्डर रखा गया था वो स्विच हिट के लिए, और बराबर अपने जाल में फंसाया कपिल केनी ने तुषार शेलके को. हालांकि अच्छा खेले, 13 रन बनाए उन्होंने अपनी टीम के लिए. 50 पर 3 4 ओव्हर के बाद जय हनुमान पोगाव. स्लॉग ओव्हर आता शिल्लक आहे. शेवटचं षटक आणि पुन्हा एकदा सूरज केने इथे आपल्याला बघायला मिळेल गोलंदाजीसाठी. नवीन फलंदाज त्रिमूर्ती गायकर, सागर पाटील त्रिमूर्ती गायकर ही जोडी मैदानामध्ये असणार आहे शेवटच्या षटकासाठी. तर पुन्हा एकदा निर्णय बदलला जातोय. काही चर्चा निश्चित प्रकारे संघनायक आणि त्याचबरोबर भावेश पवार या दोघांमध्ये झालेली असावी. जी हाँ, क्योंकि विकल्प है उनके पास. किशोर मुकादम बायात के गेंदबाज है उनके पास. सूरज केने दाहिने हाथ के मध्यम गति के तेज बॉलर है. पहले सूरज को गेंद थमा दी गई थी, लेकिन अब निर्णय बदला कप्तान ने और ये फैसला लिया गया है कि किशोर मुकादम जो कि बायत के गेंदबाज है वो आखिरी ओवर करेंगे इस पारी में. ग्रामीण विभागामध्ये निश्चित गोरसई बी संघाचं एक नाव, एक दबदबा आहे, एक दरार आहे. आणि आज हनुमान पोगाव संघाने देखील त्यांना जोरदार झुंज दिलेली आहे. पुढचा सामना ऑल इंडिया ओपन पूल मधला सामना होणार आहे. धडाकेबाज धमाका बिग बॅश मध्ये MUCC ओडिसा संबळपूर विरुद्ध टाई पॅकर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉससाठी या. इथे उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू पॉइंटला खेळला जातो. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धाव फलकावरती पुढे आपण बघणार आहोत 51 धावा. मैं फिर एक बार विनती करता हूं दोनों टीमों के कप्तान टाई पैकर्स और MUCC संबलपुर उड़ीसा, आप आइए और टॉस कीजिए. सुपर 6 का मुकाबला रहेगा ऑल इंडिया ओपन कैटेगरी से धड़ाकेबाज धमाका बिग बैश 2024 में. ओहो, शायद ये गेंद हाथ से छिटक गई है और डायरेक्ट हिट लगती तो काम बन सकता था, लेकिन अब ओवर थ्रो. एक और रन दौड़कर पूरा कर लिया है. तीसरे की कोशिश में है बल्लेबाज. त्रिमूर्ति चाहते तो नहीं थे, लेकिन देखिए फील्डर भी फंबल करते हुए कपिल के ने डीप में, और 3 रन तो पूरे कर ही लिए हैं. ऊपर से नो बॉल भी है. बीमर भरपूर धावा इथे प्राप्त होत आहे. ज्या पद्धतीचा चेंडू होता, चेंडू भरपूर खराब यष्टिरक्षकाला संधी नव्हती तो अडवण्याचा. थर्ड मॅन अडवला जरूर, मात्र थोडेसे खराब थ्रो आणि त्याच्यानंतर पुन्हा गोलंदाजांकडून देखील खूप वेगवान थ्रो करण्याचा प्रयत्न केला. तर भरपूर पळापळ आपल्याला इथे झालेली बघितली, मात्र धावा इथे मिळत आहेत या चेंडूवरती तब्बल 4. नो बॉल अधिक 3 बोनस मिळालाय धावांचा. 55 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आहे. फ्री हिट असेल हा बॉल. किशोर मुकादमचा चेंडू अक्रॉस द बॅट उचलला आकाशामध्ये. हा फॉल करत मिड विकेट लॉंग ऑनच्या मध्ये 6 धावांसाठी खणखणीत षटकार. ताकतवर शॉट, कमजोर पड़ी ये गेंद. यॉर्कर डालना चाहते थे ऑफ स्टंप के बाहर किशोर मुकादम. जैसी पहली गेंद उन्होंने डाली थी, लेकिन यॉर्कर में यही समस्या है ना डोमेसर, यदि ठिकाने पर गिरती नहीं है तो फिर बल्लेबाज उसको बराबर ठिकाने लगा देते हैं मैदान के बाहर. यॉर्कर चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात बऱ्याच वेळा फुल टॉस पडतो, बऱ्याच वेळा तो गुड लेंथ वरती पडतो आणि लाईन थोडी इकडे तिकडे झाली तरी देखील त्या चेंडूवरती मोठा फटका येण्याची शक्यता असते. आपण काल बघितलं होतं ज्यावेळेस इथे आपण बघतोय वाईड MUCC संबलपूर उडीसा टीमला आपण काल बघितलं होतं. एका इनिंग मध्ये 2 मॅच मध्ये त्यांनी जे 60 बॉल टाकले, आमची चर्चा अशी सुरू होती की कमीत कमी त्यातले 45 ते 50 बॉल यॉर्कर होते
इतके कन्सिस्टन्सी आणि परफेक्ट यॉर्कर आपल्याला बघायला मिळाले, तर ग्रामीण विभागातले खेळाडूंनी देखील त्यांच्याकडून बरंचसं काही शिकण्यासारखं आहे. अशा प्रकारे गोलंदाजी जर आपण करत राहिलात तर निश्चित प्रकारे यश आपलंच आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर परत एकदा वाईड. भरपूर खराब गोलंदाजी या षटकामध्ये. खरं तर पहिल्यांदा आपण पाहिलं तर सूरज केनेला आणलं होतं, मात्र त्यानंतर किशोर मुकादमला आणलं. या षटकामध्ये 3 अतिरिक्त चेंडू, 9 चेंडूंचं हे षटक होणार आहे आणि अजूनही लांबू शकतं. मला वाटतं खूप खराब गोलंदाजी. बहुत लंबा चलता हुआ ये अंतिम ओवर, दिशाहीन गेंदबाजी देखने को मिल रही है और बहुत ही बेहतरीन स्थिति में जय हनुमान पोगाव. स्कोर हुआ है 63 रन 3 विकेटों के नुकसान पर. किशोरचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूच्या लाईन मध्ये येत ड्राईव्ह केला चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे समोर. 1 धाव निश्चित प्रकारे प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबर 64 धावा. षटक क्रमांक 5 आणि शेवटचं मैदानामध्ये सुरू आहे. किशोर मुकादम के पास भी बहुत अच्छे वेरिएशंस है. कई बार उन्होंने गेंदों को काफ़ी टर्न कराया, लेकिन आज लंबे बॉलिंग रनअप के साथ नॉर्मली जो डालते हैं उससे ज़्यादा लंबे बॉलिंग रनअप के साथ कर रहे हैं और तेज़ कर रहे हैं. पिछली गेंद को हवा में खेलने का इरादा ज़रूर था, लेकिन बल्ले की थोड़ी अंदर लगी थी, जिस वजह से सिर्फ सिंगल मिला है. त्रिमूर्ति के पास स्ट्राइक. एक और अच्छे स्ट्रोक प्लेयर, इम्प्रोवाइज क्रिकेट खेलने में भी काफ़ी माहिर बल्लेबाज. पहिल्यांदाच स्ट्राइक एंडवरती आपण बघतोय त्रिमूर्तीला आणि चांगला अंदाज आहे त्याचा. पहिला चेंडू फेस करताना देखील त्याने तो चेंडू स्वे केलाय, सोडून दिला. इथं वाईडची घोषणा होते. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. 65 धावा. 2 बार उन्होंने सामना किया इस ओवर में. पहली बीमर थी, दूसरी वाइट. उचलण्याचा प्रयत्न होता, मात्र खाली राहिला चेंडू. खालचा भागाला स्पर्श केल्यानंतर यष्टिरक्षकाकडून देखील निसटतोय. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. अच्छी गेंद, अच्छी वापसी. ये बेहतर लेन पर रखा था और बेहतर लाइन भी थी. अभी भी 2 गेंदे शेष है. सोनारपाडाचे मान्यवर अतिथी ध्रुवाजी ठाकूर यांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. इथे परत एकदा कव्हरला उचलण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट. मात्र क्षेत्ररक्षक येणार आहे डीप एक्स्ट्रा कव्हरवरून. दुसरी धाव सहज पूर्ण होते. इथे 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 धावाची संधी, धावाचा एक प्रयत्न करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तिथे तिथे धाव मिळणार नाहीये. 2च धावा मिळतील. धावफलक 2 ने पुढे पोहोचणार आहे. 68 धावा. तर मान्यवर अतिथी सन्माननीय सत्यवानजी ठाकूर साहेब, प्रसिद्ध उद्योजक सोनारपाडा डोंबिवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय सत्यवानजी ठाकूर साहेबांचं मनपूर्वक स्वागत धडाकेबाज क्रिकेट क्लब आणि धडाकेबाज चषक मध्ये वडवली ग्रामस्थांच्या वतीनं. या डावातला शेवटचा चेंडू असणार आहे. तत्पूर्वी तब्बल 68 पर्यंत आणि इथे पुन्हा वाईड आहे, पुन्हा वाईड आहे. 22च्या देखील काही धावा मिळतील. 2 धावा अतिरिक्त खात्यावरती येणार आहे आणि धावफलक अजून पुढे जाणार आहे. 70 वरती पोहोचत आहेत. आपण जी चर्चा करत होतो की 70 पर्यंत पोहोचू शकतील आणि ते पोहोचलेले आहेत. इतनी दिशाहीन गेंदबाजी मैंने इससे पहले कभी भी नहीं देखी है. किशोर मुकादम द्वारा 4 वाइड गेंदें की है, एक बीमर भी डाली है उन्होंने इस ओवर में. खत्म होने का नाम नहीं ले रहा है अंतिम ओवर. उंच फटका, उंच हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे, मात्र क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेत आहे. 6 धावांची नोंद इथे होतील. शेवटच्या चेंडूवरती षटकार आणि स्कोअर पोहोचतोय तब्बल 76 धावा. टोले जंग धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतोय. गगनचुंबी धावांच्या इमारती उभे राहिलेल्या आहेत. 77 धावांचं लक्ष असेल गोरसईब संघासमोर. बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा पेश किया गया है इस सेमीफाइनल मुकाबले में. जय हनुमान पोगाव के बल्लेबाजों द्वारा शुरुआत की विश्वास जाधव ने काउंटर अटैकिंग पारी 28 रन बनाए 12 गेंदों में, और उसके बाद सागर पाटिल, तुषार शेलके और अंत में अच्छा फिनिशिंग टच दिया त्रिमूर्ति गायकर ने. अंतिम गेंद पर छक्का लगाकर 15 रन बनाकर नाबाद रहे सागर. 13 बनाए थे तुषार ने. सुदर्शन खाता नहीं खुल पाए थे, लेकिन सबसे ज्यादा रन बनाए विश्वास जाधव ने. युवा खिलाड़ी चमके हैं बल्ले के साथ. 12 गेंदों में 28 रन, 7 रन बनाकर नाबाद रहे त्रिमूर्ति गायकर और 5 ओवर्स में 76 लगा दिए हैं स्कोर बोर्ड पर. 3 विकेटों के नुकसान पर जय हनुमान पोगाव ने. गेंदबाजी भावेश पवार को हम निकाल देते हैं तो अन्य गेंदबाजों ने निराश ही किया है. भावेश पवार 2 ओवर में 1 विकेट प्राप्त किया, 15 रन खर्च किए. कपिल के ने 1 ओवर में 11 रन उन्होंने खर्च किए. विकेट
चटकाए उन्होंने। सबसे सफल वैसे कपिल साबित हुए जहां तक विकेटों का मामला है। किशोर मुकादम 1 ओवर में 26 रन, पवन के ने 1 ओवर में 21 रन। तो ये जो दो गेंदबाज है मुकादम और पवन काफी महंगे साबित हुए हैं, और कहीं ना कहीं जब बल्लेबाजी के लिए गोरसई भी आएगी तो पवन केने पर जरूर दारोमदार रहेगा। बल्लेबाजी तो बहुत ही स्ट्रांग है, शक्तिशाली टीम है ग्रामीण क्रिकेट की गोरसई भी। लेकिन मैच का पहला हाफ पूरी तरह से कहा जा सकता है कि जय हनुमान पोगाव के नाम रहा है, लेकिन यह क्रिकेट है और गोरसई बी टीम इस तरह के स्कोर्स को चेस करने के लिए जानी जाती है। 77 रनों का है टारगेट फाइनल में पहुंचने के लिए धड़ाकेबाज ट्रॉफी 2024 में केके स्पोर्ट्स गोरसई बी के सामने। यानंतर ऑल इंडिया ओपन धडाकेबाज धमाका बिग बॅश मधील पहिला सामना सुपर 6चा नॉकआउट सामना इथे होणार आहे। MUCC संबळपूर ओडिसा विरुद्ध ताई पॅकर्स। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि तिथे समालोचक चंद्रकांत शेटे सर आपल्याशी जोडले जात आहेत टॉस बॉक्स मध्ये। तर आपल्या मंचावरती लाभलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय सत्यवानजी ठाकूर, प्रसिद्ध उद्योजक सोनारपाडा डोंबिवली यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर त्यांच्या समवेत सन्माननीय ध्रुवाजी ठाकूर सोनारपाडा हे दोन्ही अतिथी मंचावरती उपस्थित आहेत। आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल तिथे संपन्न होणार आहे आणि पाहुण्यांना तिथेच सन्मानित केले जाईल। दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल टॉससाठी यायचं आहे। विजय पावले या ठिकाणी उपस्थित आहेत। खुल्या गटातील क्रीडा स्पर्धेची सुपर 6ची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल। MUCC संबलपूर अंजू अन्वी मॅम आणि रिकेन मोंती साहब यांची टीम या ठिकाणी पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला ताई पॅकर्स माजी विजेते हा 6 ओव्हरची मॅच असेल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी विजय पावले, पंकज पाटील हेड आणि टेल कॉल करायचं। टेल्स विजय धन्यवाद आम्ही दोन्ही अतिथी मान्यवरांचं। विजय टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल आणि कालच्या म्हणजे दोन्ही मॅचमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स तुमचाही राहिला, परंतु टीमच्या परफॉर्मन्सविषयी काय म्हणाल आणि आज काय रणनीतीने उतराल? नक्कीच दोन्ही टीमला मी ऑल द बेस्ट देईन। पहिल्यांदा चांगले खेळून आलो इथपर्यंत, तर येस थँक्यू। आम्ही टॉस जिंकला, पहिल्यांदा फिल्डिंग करू आणि कालचा परफॉर्मन्स बघता त्याच्यावर परत त्याच परफॉर्मन्सला बॅक करण्याचा
साहेब विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. मॅचला सुरुवात झाली आहे. तिकडे आपण जाणार आहोत. एक महत्त्वाचा सन्मान आहे, तो सन्मान देखील या ठिकाणी घेतोय. आणखीन एक जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉफ केलाय आणि बघता बघता हाही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळत आहे. जबरदस्त धडाकेबाज सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. पवनची आतषबाजी सुरू झाली आहे. ईट का जवाब पत्थर से देते हुए पवन के ने जितने रन्स खर्च किए हैं उससे ज़्यादा वसूलने की ताकत रखते हैं और ब्याज के साथ वसूल कर सकते हैं. पहली गेंद पर चौका ऑन द राइज खेला था, उसके बाद हाफ वॉली में लेकर थोड़ा सा रूम बनाकर लॉन्ग ऑफ को क्लियर करते हुए 6 रन हासिल किए. 77 रनों का टारगेट है KK11 गोरसई बी के सामने इस सेमीफाइनल मैच को जीतने के लिए. अविनाश गेंदबाजी करते हुए अच्छी गेंद, इस बार अपने आप को यॉर्क कर लिया पवन ने. थोड़ा अक्रॉस खेलने का प्रयास किया था आपकी दफा. अभी तक सीधे बल्ले से खेल रहे थे तो अच्छे नतीजे उनको मिल रहे थे, लेकिन इस दफ़ा स्ट्रोक सिलेक्शन में कहीं ना कहीं गड़बड़ी. पवन का खेलने का तरीका यदि आप देखो तो बिल्कुल खड़े खड़े ही ज़्यादा खेलने का प्रयास करते हैं. फुटवर्क उतना रहता नहीं है, लेकिन हैंड आई कोऑर्डिनेशन पर रिलाई करते हैं. और लेंथ बॉल अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, इस बार फिर से चूक गए. एक और अच्छी गेंद, अच्छी वापसी करते हुए. तर या ठिकाणी सत्यवान ठाकूर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धडाकेबाज आयोजन कमिटीच्या वतीने हा विशेष सन्मान केला जातोय. खास सोनारपाडा डोंबिवलीवरून या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी आपण आलात त्याबद्दल या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपला या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. सत्यवान ठाकूर साहेब यांचा हा विशेष सन्मान केला जातोय आयोजन कमिटीच्या वतीने. मेहमानों का सम्मान मंच पर, और इसी बीच एक और डॉट बॉल की समाप्ति करते हुए गेंदबाज अविनाश शेलके फिर से लेंथ पर रखा और गेंद में थोड़ी मूवमेंट अंदर की तरफ आती है. गेंद दाहिने हाथ के बल्लेबाज के लिए. पवन लगातार मिड विकेट की तरफ खेलने का प्रयास कर रहे हैं. 15.40 का रिक्वायर रेट है शुरुआत से. लो फुल टॉस, बॉटम हैंड को इस्तेमाल में लाए, हवा में उछाला लेकिन गैप में गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. पवन वारा वायू वात. इथे वाऱ्याचं रूपांतर जेव्हा वादळात होतं ना तेव्हा घर छपरापासून नाही तर पायापासूनच उखडून जाऊ शकतं. आणि इथे पाहायचंय जरी मोठा स्कोअर असेल तरी मला वाटतं पाया मजबूत बनवलाय आणि इथे सुद्धा जय हनुमान पोगाव संघाचा पाया खिळखिळा केलाय तो पवन केनेनं. पहिल्या षटकामध्ये अत्यंत दिमागदार फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. 14 धावांची सुरुवात आहे. त्यामध्ये 2 चौकार आहेत, 1 षटकार आहे. अविनाशचे षटक मात्र धावा देणारं ठरलं. पवन केनेनं या षटकामध्ये अफलातून फलंदाजी केली. हालांकि बैटल काफ़ी अच्छा रहा क्योंकि 3 डॉट गेंदें भी आई लेकिन 3 बड़े शॉट्स भी लगाए. और ओवरऑल वाकई में बल्लेबाज के पक्ष में ही ओवर माना जाएगा क्योंकि 14 रन बनाए हैं बिना कोई विकेट खोए KK11 गोरसई बी टीम ने. आप देख रहे हैं इस समय धड़ाकेबाज उन सभी का भी बहुत बहुत स्वागत है धड़ाकेबाज स्पोर्ट्स वडवली की ओर से. ओपन ग्रामीण विभागातील ही सेमीफायनल आपण मैदानामध्ये बघतोय. इथे जिंकणारा संघ थेट खेळणार आहे तो आधी 11 चेंज द गेम वडवली बी संघामध्ये फायनलसाठी ही लढत होणार आहे. तर कोण खेळणार फायनल मध्ये? पोगाव खेळणार की वडवली बी खेळणार? भार्गव 11 KK गोरसई बी की जय हनुमान पोगाव? अभी कहना तो बहुत मुश्किल है इन दोनों टीमों में से कौन जीतेगा. लक्ष्य बड़ा है, स्कोर मजबूत बनाया गया है, इसमें दो राय नहीं है, लेकिन क्या यह महफूज है ये देखने वाली बात है. वेसावा रिसोर्ट एंड से दूसरा ओवर लेकर आकाश पाटिल तैयार होते हुए. वैसे बॉलिंग आक्रमण भी काफ़ी पुख्ता है जय हनुमान पोगाव के पास. आकाश पाटिल, आकाश बगले, अविनाश शेलके, सुदर्शन भी अच्छी गेंदबाजी कर लेते हैं. काफ़ी सारे विकल्प है इस टीम के पास. आकाश की पहली गेंद और फुल टॉस थी, जाने दिया क्योंकि ऑफ स्टंप के काफ़ी बाहर थी. वाइड घोषित करते हुए अंपायर. स्कोर बढ़ता हुआ 15.
अब यहाँ से और 62 रनों की आवश्यकता है, 4 ओवर का खेल शेष। निश्चित आपण म्हटलं होतं मगाशी की फलंदाजांनी नैसर्गिक खेळ केला पाहिजे, गोलंदाजांनी देखील नैसर्गिक गोलंदाजी केली पाहिजे. अतिरिक्त यॉर्कर सातत्याने टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळेच असे चेंडू भरकटत आहेत. कधी फुल टॉस चेंडू बघायला मिळतात तर कधी उजव्याच्या बऱ्याचशा बाहेर. ओहो, कमाल का शॉट, फुल टॉस, उस पर करारा प्रहार, संदेश केने के बल्ले से मैक्सिमम 6 रन. जी चर्चा आपण करत होतो की या मैदानामध्ये आपण कालपासून जहां 76 बनाए हैं पहले बल्लेबाजी करते हुए जय हनुमान पोगाव ने, 77 का पीछा जारी है और ये नो बॉल है. बीमर लग ही रहा था क्योंकि लगभग सीने के करीब आ गई थी. ये देखिए क्रीज में जरूर थोड़ा पीछे भी खेल रहे थे लेकिन उसके बावजूद भी बहुत ज़्यादा हाइट थी और तीसरे अंपायर ने आखिरकार इसको नो बॉल करार दिया है. सक्सेसफुल रिव्यू KK11 कोरसई बी द्वारा. स्कोर उछलता हुआ 7 रनों की चलते 22 और सिक्सर के साथ संदेश ने अपने पारी का आगाज किया है. एवढ्या धावा खर्च करायच्या असतील तर मला वाटतं खूप मोठा स्कोअर सुद्धा कमी पडेल. ही चंगळ आहे आणि ही चंगळ परवडणार नाही. तुमचा खिसा किती भरलेला असू द्या, तुम्ही चंगळ करा तर तो खिसा खाली होणार आहे. धाव फलकावरती इथे धावा 22 आहेत. अजून दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. ओवर द विकेट से फील्ड गेंद, शॉट ऑफ लेन, पुल कर दिया और गेंद को मैदान के बाहर गुल कर दिया. अच्छी कोशिश थी दर्शक की लेकिन कैच नहीं लपक पाए मेरे ख्याल से. इनाम है उसके लिए लेकिन 6 रन. वाघाच्या समोर जर सावज स्वतःहून चालत आलं तर काय करेल हे तेच बघायला मिळतं. इथे तुटून पडलाय तो. प्रेक्षकांचा प्रयत्न आहे कॅच घेण्याचा बाहेर. आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि काय जबरदस्त पूल बघायला मिळाला इथे. इथे खरं तर विजयाचे पूल बांधतो की काय संदेश केने असं चित्र मैदानामध्ये दिसतंय. धाव फलकावरती 76 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे दिसत आहेत 28 धावा. गजब की शुरुआत पवन केने और संदेश केने द्वारा. पहली गेंद से पोगाव की गेंदबाजी पर टूट पड़े हैं दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज. 28 रन बगैर नुकसान के दबाव डाल दिया है पूरी तरह से गेंदबाज पर संदेश ने और कहीं ना कहीं गेंदबाजी में भी काफ़ी गलतियां देखने को मिल रही है. पहले बीमर गेंद पर छक्का, उसके बाद शॉट ऑफ लेन गेंद थी उस पर भी छक्का. एंगल को लगातार चेंज कर रहे हैं, कभी राउंड द विकेट जाते कभी ओवर द विकेट. पिछली गेंद ओवर द विकेट डाली थी, अब फिर से दाहिने हाथ से राउंड द स्टंप्स. फुलर लेंथ ये बेहतर है. इस बार ड्राइव कर दिया है ऑन साइड में. लॉन्ग ऑन से फील्डर आते हुए दूसरे के बारे में सोच रहे हैं लेकिन मिलेगा नहीं. नियंत्रित गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते इथे. खूपच चांगला चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेर, लेंथ बॉल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता मिड विकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा, मात्र फटका एक्झिक्यूट करू शकला नाही संदेश. तिथे 1 धाव प्राप्त होईल आणि धाव फलकावरती 29 धावांची नोंद होते दुसऱ्या षटकामध्ये. यहाँ से और 48 रनों की आवश्यकता है. और देखिए ढोमे सर, ऑनलाइन 70 स्पोर्ट्स पर 13,000 से अधिक लोग फिलहाल हमारे साथ जुड़े हुए हैं और 1 लाख से ज्यादा लोग अभी तक देख चुके हैं आज का खेल. ये तो पहला ही मैच चल रहा है, इसके बाद तो ऑल इंडिया ओपन कैटेगरी का खेल होना बाकी है. सुपर 6 का पहला मैच, अगला मुकाबला ऑल इंडिया ओपन कैटेगरी से MUCC संबलपुर ओडिशा और ताई पैकर्स पालघर के बीच में, जहां पर टॉस ओडिशा ने जीता है और पहले फील्डिंग चुनी है. बहुत अच्छी गेंद, अपील और आउट. अंपायर की उंगली आसमान की ओर, लेग बिफोर करार दिया गया है पवन केने को. पहला झटका KK11 गोरसई बी को. अगदी स्टंपच्या समोर सापडतोय फलंदाज. खूप चांगला चेंडू होता, हलकासा पुढे आला होता फलंदाज. आपण बघूया पुन्हा एकदा स्क्रीनवर. यस, बिलकुल प्लम मधल्या यष्टीच्या समोर येतोय तो फलंदाज आणि याचबरोबर पहिला धक्का पवन केने इथे बाद होणार आहे. चांगली सुरुवात केली होती पवनने अगोदरच्या षटकामध्ये, मात्र एक चांगला चेंडू पवनचा खेळ संपुष्टात आणू शकलेला आहे. 1 गडी बाद 29. विकेट टू विकेट गेंद थी, फुलर लेन पर रखी हुई गेंद. पवन ऑन साइड में टर्न करना चाहते थे, हालांकि पवन वहां पर अंपायर को बाद में बल्ला दिखा रहे थे. लेग बिफोर विकेट आउट हो चुके हैं.
पवन केने 29 पर पहला झटका लग चुका है। शुरुआत जरूर अच्छी की पवन ने, बहुत लंबी पारी खेल तो नहीं पाए लेकिन 14 रनों का महत्वपूर्ण योगदान दिया। 13 पर बैटिंग कर रहे संदेश केने और अब नए बल्लेबाज सूरज केने, दाहिने हाथ के बल्लेबाज एक क्लासिक बैटिंग के लिए जाने और पहचाने जाते हैं। बहुत ही आकर्षक स्ट्रोक प्लेयर, एक से बढ़कर एक खिलाड़ी। आज पहले ही मैच में भले ही ग्रामीण का मुकाबला चल रहा है, इसके बाद तो हम ऑल इंडिया ओपन की तरफ भी बढ़ने वाले हैं डोमेसर। निश्चितपणे सर्वांनाच प्रतीक्षा आहे ऑल इंडिया ओपन धडाकेबाज बिग बॅश धमाका यानंतर लगेच सुरू होणारे आजचे 3 नॉकआउटचे सामने आपण बघणार आहोत आणि त्यामुळे तिथे अधिक संघर्ष, अधिक कडक मॅचेस आपल्याला अपेक्षित आहेत। मात्र ग्रामीण विभागातील या खेळाडूंनी देखील प्रेक्षकांची मनं जिंकलेत। कदमों का इस्तेमाल, चिप किया सामने, फील्डर मौजूद है लॉन्ग ऑन की दिशा में और कोई गलती नहीं, एक और विकेट। या चुका टाळाव्या लागतील इथे गोरसईब संघाला। ज्या पद्धतीने ते पुढे आलेले आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी सामना उभा केलेला आहे, मात्र लागोपाठचे 2 फलंदाज इथे बाद होत आहेत। हा फॉली करण्याचा प्रयत्न, चेंडूला लॉंग ऑनच्या डोक्यावरून उचलायचं होतं, मात्र क्षेत्ररक्षक तिथे खाली फसलेलं टायमिंग होतं। मला वाटतं इथे सूरजने जास्त ताकद लावली नाही, फोर्स लावला नाही आणि त्यामुळेच चेंडू आपण पाहिलं मैदानामध्येच थांबलाय आणि तिथे सुंदर कॅच देखील बघितलेला आहे। दुसरा फलंदाज बाद होतो 29 धावसंख्येवरती। और सब्सक्राइबर्स का जो आंकड़ा है 70 स्पोर्ट्स का वो लगातार बढ़ता हुआ 7,78,600 के ऊपर चला गया है। आप यदि नए हो चैनल पर तो ज़रूर सब्सक्राइब कीजिएगा, क्योंकि इस तरह के कई सारे टूर्नामेंट्स आगे भी आपको देखने के मिलेंगे और इसी तरह के शानदार मैचेस आप एंजॉय कर पाओगे। धडाकेबाज स्पर्धा सुरू झाल्यानंतर 70 स्पोर्ट्स वरती जवळपास 9,000पेक्षाही जास्त लोकांनी 70 स्पोर्ट्स चॅनल सबस्क्राइब केलेला आहे। खरं तर 29 पर दूसरा विकेट गिरा है। आगे निकले थे बल्लेबाज लेकिन उनको थोड़ा फॉलो किया गेंदबाज ने, चतुराई भरी गेंद की थी डोमेसर, बिल्कुल पैरों की तरफ आ गई जिस वजह से ताकत झोंकने का मौका ही नहीं मिला सूरज केने को। आखिरकार केवल चिप सा कर दिया था। टाइमिंग तो अच्छी थी लेकिन कहीं ना कहीं और थोड़ी ताकत की भी आवश्यकता थी बाउंड्री को क्लियर करने के लिए। सामने फील्डर मौजूद था, लॉन्ग ऑन के फील्डर ने कोई गलती नहीं की। बैक टू बैक विकेट्स आकाश के लिए, बढ़िया वापसी, हैट्रिक गेंद लेकर आकाश सामना करते हुए राहुल केने। अच्छी लेन पर रखी हुई गेंद हल्के हाथों से पुश किया है, केवल कवर्स में धकेला गेंद को और सिंगल लेकर अपना खाता खोलते हुए राहुल केने। स्कोर बढ़ता हुआ 70 स्पोर्ट्स कडून एक धमाकेदार ऑफर पुढे आलेली आहे। 70 स्पोर्ट्स 7,78,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे। तो 8 लाख टप्पा जर आजच्या रात्रीपर्यंत पूर्ण होत असेल तर इथे जे 9 लाख रुपयाचं प्राइज आहे, पहिल्या क्रमांकाचं 9,50,000 रुपये, ते 10,50,000 रुपयाचं पारितोषिक होणार आहे। 1 लाखाचं प्राइज त्याच्यामध्ये वाढणार आहे आणि विशेष म्हणजे जे प्रेक्षक मैदानाच्या बाहेर कॅच घेणार आहेत त्यांच्यामध्ये लकी ड्रॉ होणार आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा 25,000 रुपयाचं पारितोषिक आहे। 8 लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडत असेल या स्पर्धेमध्ये 70 स्पोर्ट्स, तर ही धमाकेदार ऑफर प्रेक्षकांसाठी देखील आणि खेळाडूंसाठी देखील। सब कुछ धड़ाकेबाज। 30 पर 2 इस समय KK11 गोरसई भी। नो फुल टॉस, नो बॉल का इशारा, गेंद को उछाल दिया है डीप मिड विकेट पर, फील्डर है वहां पर, कैच नहीं लपक पाए हैं। कैच लपकते भी तो विकेट नहीं मिलता क्योंकि नो बॉल है। 2 रन पूरे कर लिए, यानी कि कुल मिलाकर 3 रन स्कोर में ऐड होते हुए स्कोर बढ़ता हुआ 33, 2 विकेटों के नुकसान पर। रन्स काफी तेज गति से बन रहे हैं। निश्चित चुका टाळाव्या लागतील। जो नो बॉल आता आला त्यानंतर कॅच होता खरं तर, मात्र नो बॉल कॉल केल्यानंतर क्षेत्ररक्षकाचं मनोधैर्य देखील खचलं जाऊ शकतं। तेच बघायला मिळालं इथे। ड्रॉप झाला कॅच, मात्र बघा ओव्हर 6 चेंडूंमध्येच संपलं पाहिजे। षटक संपलं तरच पुढे तुम्हाला चान्सेस मिळू शकतात। अतिरिक्त धावा जर येत राहिल्या तर तिथे त्याचा फटका निश्चित प्रकारे हनुमान पोगाव संघाला बसणार आहे। 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक अजून संपणार आहे आणि मला वाटतं इथे खूप छान आघाडी घेतलेली आहे ती के के भार्गव अर्थातच गोरसेबीनं। अगली गेंद फ्री हिट सामने, इस बार फिर से हवा में गेंद, क्या फील्डर को क्लियर कर पाएंगे? जी नहीं, लेकिन फ्री हिट गेंद है तो विकेट तो नहीं मिलने वाला है। रनआउट करने का प्रयास वहां पर स्ट्राइकर्स एंड पर अपील हो रही है ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड के अनुसार शायद। जी हाँ, तुषार शेल के अंपायर से पूछ रहे हैं क्या बल्लेबाज जान
इतनी ऊपर चली गई थी और फील्डर इस उम्मीद में थे कि शायद मौका बनेगा, लेकिन नहीं, कोई मौका नहीं था फील्डर के पास। तीसरा सिक्सर संदेश के बल्ले से स्कोर उछलता हुआ गोरसई बी का 40 रन और 37 चाहिए। ओ इनसाइड एज और आउट। पूल करायचं होतं, मात्र तो पूल इथे कोसळलाय। आतली कड घेतल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू, तुम्ही बघायचंय उजव्याच्या बराचसा बाहेर बॉल होता आणि ओढून आणला, खेचून आणायचा प्रयत्न होता, आतमध्ये आतली कड लागली आणि अशा परिस्थितीमध्ये यष्टीरक्षकाने कॅच घेणं खूप कठीण असतं। बॅटला स्पर्श केल्यानंतर चेंडू इतका कमी वेळात तुमच्या हातामध्ये येतोय, तो खाली येत असतो, अशा परिस्थितीमध्ये कॅच पकडणं निश्चित कठीण होतं आणि तिथे यष्टीरक्षकानं काय काम केलेलं आहे। चौथा फलंदाज संदेश इथे बाद होऊन परतलेला आहे, मोठा धक्का असेल। उछाल कहीं ना कहीं उतना नहीं था जितना अपेक्षित था बल्लेबाज को, थोड़ा सा कम उछाल रहा उस गेंद में और बल्लेबाज से दूर रखने की लगातार कोशिश हो रही थी। ये रणनीति थी आकाश बगले की और पोगाव टीम की संदेश केने के विरुद्ध। एक गेंद जरूर हाफ वाली बनी जिस पर छक्का भी जड़ा, लेकिन पहली गेंद डॉट और तीसरी गेंद पर विकेट प्राप्त कर चुके हैं आकाश बगले। यहाँ से गेंदों का जहाँ तक सवाल है, 15 गेंदें शेष है और जीतने के लिए 37 रन और बनाने हैं फाइनल में पहुंचने के लिए KK11 गोरसई बी को। व्हाट अ मैच, घनघोर संघर्ष है गेंद और बल्ले के बीच में। धावा आहेत, धाव फलकावरती निश्चित ज्या वेगानं जायला पाहिजे सरासरीच्या जवळ आहेत गोरसई बी, मात्र विकेट ज्या गमावलेल्या आहेत। 4 महत्वाचे फलंदाज पवन केने, संदेश केने, सूरज केने आणि राहुल केने, 4 फलंदाज जे टॉप ऑर्डर आहेत आणि ते 4 बाद झालेले आहेत। भावेश पवार वरती आता जबाबदारी असणार आहे, किशोर मुकादम वरती जबाबदारी असणार आहे। दोघंही अजून एकही चेंडूचा सामना केलेला नाहीये, त्यामुळे पहिल्यांदा सेट होण्यासाठी किती चेंडू घेतात। भावेश पवार सारखा फलंदाज तर पॅव्हेलियन मधूनच सेट आलेला असतो। बघायचे आज गरज असताना भावेश पवार आपली योग्यता कशी सिद्ध करतोय। गोरसई का तुरुप का इक्का भावेश पवार, बढ़िया गेंद। यहां पर प्रश्न पूछा जा रहा है, LBW की अपील थी लेकिन अंपायर ने तुरंत मना कर दिया। कहीं ना कहीं थोड़ी ऊपर भी लगी थी जी हाँ, और ऑफ स्टंप को मिस भी कर जाती मेरे ख्याल से। आकाश बगळेचं कौतुक व्हायला पाहिजे, ज्या धैर्यानं ज्या ताकदीनं त्याने गोलंदाजी केली। संदेशला त्याने फसवलं तर भावेश समोर सुद्धा मोठा प्रश्नांचा हिमालय उभा केलेला आहे। खूप सुंदर चेंडू खाली राहिला डाव्या यष्टीवरचा आणि इथे मात्र निर्धाव ठरणार आहे। धाव मिळत नाही, डॉट डिलिव्हरी इथे खूप मोठं काम करणार आहे। पाहायचे समोर भावेश आणि गोलंदाजी मार्क वरती इथे आकाश बगळे। 14 गेंदे 37 रन, यह है समीकरण। फुलर लेंथ, फिर से बढ़िया गेंद, बीट किया भावेश पवार को। गजब की गेंदबाजी, लेंथ में परिवर्तन, लाइन को भी थोड़ा सा बदला था, इस बार ऑफ स्टंप के बाहर रखा और भावेश लगातार ऑन साइड में खेलने का प्रयास कर रहे हैं। 2 बार बीट हो चुके हैं। ओव्हर पिच खरं तर थोडीशी स्लो ओव्हर वन गेन चेंडू होता, हा धीम्या गतीने टाकला होता उजव्याच्या बाहेर। भावेशची बॅट खूप वेगात गेली, खूप लवकर गेली आणि त्यामुळेच तो लाईन मिस झाला। इथे गतीचा अंदाज येऊ दिला नाही आकाशनं तिथे भावेशला। लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव। मात्र 6 रन अभी तक खर्च किए हैं आकाश ने। ओवर की अंतिम गेंद, इस बार फुलर लेन पर रखा, बैट का फेस खोलते हुए निकाल दिया है डीप बैकवर्ड पॉइंट पर। वहां पर प्रोटेक्शन है, सिंगल लेकर स्ट्राइक अपने पास रखते हुए मैच के पेनल्टीमेट ओवर के लिए भावेश पवार। लेकिन बहुत ही शानदार और सफल ओवर समाप्त हुआ आकाश बगले का। 3 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 41 रन, विकेट गिरे हैं 4 और अब समीकरण है 12 गेंदों में 36 रन। जबरदस्त कमबॅक या षटकामध्ये बघायला मिळालेला आहे। 2 षटकामध्ये तब्बल 34 होत्या, तर आकाश बगळेच्या या षटकामध्ये केवळ 7 धावा। आपण सबस्क्रायबर मीटर बघू शकतो 70 स्पोर्ट्सचा, 7,78,782। जरूर हा मीटर 8 लाखापर्यंत पोहोचला पाहिजे। प्रेक्षकांनी जर तो 8 लाखांपर्यंत पोहोचवला तर 70 स्पोर्ट्स कडून 1 लाखाचं बक्षीस फायनल मध्ये जास्त मिळणार आहे, फायनल विजेत्या संघाला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनी जर कॅच घेतले तर जे कॅच घेतील प्रेक्षक त्यांच्यासाठी लकी ड्रॉ आहे, 25,000चं बक्षीस आहे। जी हाँ, साथ में 70 स्पोर्ट्स की कैप भी आपको मिलेगी यदि आप कैच बाउंड्री के बाहर लपकते हो तो। साई स्पोर्ट्स की ओर से 18 के औसत से अब रन्स बनाने हैं। करंट रन रेट 13.67 प्रति ओवर। दबाव बल्लेबाजों पर जरूर बढ़ा है, लेकिन भावेश पवार जितनी तूफानी नदी उतनी श्रेष्ठ तैराकी, कई बार हम देख चुके हैं। जितना ज्यादा दबाव उतने ही बेहतरीन बल्लेबाज नजर आते हैं भावेश पवार।
आणि खूप वेळा त्यानं ते सिद्ध करून दाखवलेले. आज ज्या उंचीवरती भावेश पवार आहे, जी गती किंवा जी प्रगती भावेश पवारने केलेली आहे, जी योग्यता दाखवलेली आहे, ती सातत्यानं क्रिकेटच्या खेळाडूला असं एका सामन्यामध्ये तुम्ही खेळलात तर लगेच तुम्ही प्रसिद्ध होत नाही. तुम्ही सातत्यपूर्ण खेळ करा, तेव्हा जग तुम्हाला डोक्यावरती घेतं. आणि या आगीतून तो तावून सुलाखून बाहेर आलेला आहे. अनेक वेळा गोरसाहेबीला त्यांनी अशा संस्मरणीय विजयांची भेट दिलेली आहे. आज परत एकदा तो संकटमोचक ठरणार का, आज परत एकदा तो तारणहार ठरणार का, हे बघायचं आहे. प्रश्न निश्चित आहे, मात्र भावेश त्यासाठी अटल आहे पर्वताप्रमाणे. नेवर लेकर अविनाश शेलके, चोर बदला गया है उनका विसावा रिसोर्ट एंड से. शॉट ऑफ लेंथ हुक कर दिया भावेश पवार ने और ये मैदान के बाहर है. 6 रन. भावेश पवार साठी हा चेंडू म्हणजे पंचपक्वान्नाची मेजवानी होती. आखूट टप्प्याचा चेंडू आणि बघायचे भावेशने काय हुक केला चेंडूला. उंच टोले जंग फटका परफेक्ट मध्यावरती आला बॅटच्या आणि फेकून दिला, भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एक सुंदर असा षटकार, पुन्हा एकदा भावेशच्या आत्मविश्वासाला उभारी देणारा हा षटकार असणार आहे. धावफलकावरती देखील वाढ होणार आहे. तिथे आपण बघू शकतो 47 धावा. अब 11 गेंदों में 30 रनों की आवश्यकता है. बहुत ही रोचक और दिलचस्प क्रिकेट इस सेमीफाइनल मुकाबले में. ओपन ग्रामीण हाफ का यह सेमीफाइनल मुकाबला है. इस कैटेगरी से आदि 11 WB फाइनल में पहुंच चुकी है और इस मैच की विजेता टीम को फाइनल खेलना होगा उस टीम के विरुद्ध. लेकिन अभी तक तो बिल्कुल इवन स्टीवन काइंड ऑफ सिचुएशन ही कही जा सकती है. भावेश पवार स्ट्राइक पर, छक्का जड़ चुके हैं. अविनाश चले, राइट आर्म राउंड द विकेट. अच्छी गेंद, इस बार थोड़ा आगे रखा था, इनसाइड एज लगा, बाल बच गए भावेश पवार. चेंडूचा अंदाज नव्हता, गतीचा अंदाज नव्हता. चेंडू टप्पा पडल्यानंतर अजून स्लो झाला, त्यानंतर खाली देखील राहिला आणि भावेश मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करत होता. इथे बघू शकतो आपण आतली कड घेतल्यानंतर शरीरावरती आदळलाय चेंडू आणि धावा मिळणार नाही या चेंडूवरती. एक निर्धाव चेंडू. खड़े खड़े खेलने का प्रयास, गेंद हवा में है, विकेट कीपर गेंद के नीचे और ये बड़ी मछली जाल में फंसती हुई भावेश पवार लौटते हुए पेवेलियन की राह पर. ज्या विकेटसाठी खरं तर चाहत्यांनी देव पाण्यात ठेवले असतील, आज करुणा भाकली असेल परमेश्वराकडे, मात्र त्यांची विनंती स्वीकार झालेली आहे. मोठा फटका पूल करण्याचा प्रयत्न होता आणि आपण बघू शकतो बाहेरची कड, चेंडू वरती येतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये खूप लांब होता, शरीरापासून लाईन मध्ये आला नव्हता भावेश पवार आणि त्याचा फटका त्याला बसतो. इथे गोलंदाज कमाल करतोय अविनाश शेळके. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार होता, मात्र त्यानंतरच्या 2 चेंडूवरती पूर्ण भावेश पवारला त्यांनी फसवलं आणि अखेर बाद करण्यात यश मिळवलं. 47-5 गड्याच्या मोबदल्यामध्ये गोरसाहेबी. और अब यहां से 9 गेंदों में 30 रनों की आवश्यकता है. 9 डिलीवरीज रिमेन एंड 30 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर KK11 गोरसाहेबी. थोड़ी मूवमेंट थी गेंद में, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकल रही थी और भावेश पवार गेंद के लाइन में जाए बगैर खेलने का प्रयास कर रहे थे. पूरी तरह से मिस टाइम कर बैठे. बहुत बड़ा झटका लग चुका है. 5 बल्लेबाज आउट हो चुके हैं 47 पर KK11 गोरसाहेबी के. समीकरण कठिन है, 9 गेंदों में 30 रन चाहिए, लेकिन अभी भी ऐसे बल्लेबाज क्रीज पर है जो ये मादा रखते हैं कि यहाँ से भी पलटवार कर सकते हैं. किशोर मुकादम नॉन स्ट्राइकर से इन पर. नए बैट्समैन आए हैं मेघनाथ केनी. संघनायकाचं कौतुक करावं लागेल. जय हनुमान पोगावच्या पहिल्या 2 षटकामध्ये धावा खर्च होऊन देखील. ये भी गेंद हवा में है, फिर से मिस टाइम स्ट्रोक. कवर के खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए, ओहो, इतना ज्यादा मुश्किल अवसर नहीं था. जजमेंट बढ़िया था लेकिन सुरक्षित हाथों की जोड़ी देखने को नहीं मिली. कैच ड्रॉप, जीवनदान मिलता हुआ मेघनाथ केने को. 1 रन से उन्होंने अपना खाता खोला. टीम का स्कोर अब 48 रन, 5 विकेटों के नुकसान. गोरसाहेबी हा लढाऊ संघ आहे. गेल्या वर्षी देखील आपण या संघाची मॅच बघितली होती. ते 4-0 वरून या संघानं सामना जिंकलेला याच मैदानाने बघितलेला आहे. आपण सगळे प्रेक्षक त्याचे साक्षीदार आहोत आणि आता तुम्ही अशी संधी त्यांना द्याल तर ते संधीचा फायदा नक्की उठवतील. धावफलकावरती धावा इथे आपण बघतोय 48 धावा आहेत. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 48. चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. एक चांगली संधी होती मात्र गमावली इथे क्षेत्ररक्षकांनी. 8 गेंदों में 29 बनाने हैं, कुछ बड़े हिट्स लगाने होंगे. कोशिश हो रही है, जल्दी बल्ला घूम गया इस दफा. गेंद थोड़ी सी रुक कर आई. घुमाना चाहते थे बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में किशोर, लेकिन बल्ले पर ले नहीं पाए. कोई रन नहीं इस गेंद पर.
खूप चांगलं मिश्रण अविनाश शेळकेने दाखवलं या षटकामध्ये. स्लोवर वन चेंडू टाकले, टप्पा पडल्यानंतर अधिक कमी गतीनं चेंडू पुढे जातोय आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय. इथे हुकचा प्रयत्नात होता तो, मात्र खूप उशिराने चेंडू आला आणि तोपर्यंत बॅट पूर्ण स्विंग फिरलेली होती. अगली गेंद, एक और अच्छी गेंद, फिर से गेंद के लाइन में बराबर आ नहीं पाए थे, ऑन साइड में खेलना चाहते थे, फिर से शरीर पर लगी, हल्की सी अपील जरूर थी लेकिन उसमें केवल उत्साह था. एक और डॉट गेंद और इसके साथ ही सफल ओवर समाप्त होता हुआ. अविनाश का सिक्सर के साथ शुरुआत हुई थी लेकिन क्या पलटवार किया है, सिर्फ 7 रन दिए और भावेश पवार का बड़ा विकेट प्राप्त किया. पिछले दोनों ओवर्स में 7-7 रन आए हैं, एक विकेट गिरा है और ये मैच अब कहीं ना कहीं मेरे हिसाब से थोड़ा सा झुका हुआ है, थोड़ा नहीं बल्कि बहुत ज्यादा झुका हुआ है पोगाव के पक्ष में, क्योंकि 6 गेंदों में 29 रन चाहिए KK11 गोरसईबी को. कौतुक करावं लागेल अविनाश शेळकेचं, कौतुक करावं लागेल आकाश बगळेचं. आकाश बगळेने तर दुथडी भरून वाहणारी नदी अडवली. 2 षटकामध्ये 34 धावा आल्यानंतर आकाशनं मोठ्या हिमतीनं षटक टाकलं. तिथे फक्त 7 धावा त्यानं खर्च केला आणि त्यानंतर अविनाश शेळकेनं देखील तोच प्रेशर कायम ठेवलेला आहे. विशेष म्हणजे चेंडूला उंची राहणार नाही याची काळजी घेतली. खाली राहिले त्याचे चेंडू, कमी गतीने आले चेंडू आणि त्यामुळे मोठ्या फटक्यांसाठी जे प्रयत्न करत होते गोरसईबीचे खेळाडू ते मोठे फटके खेळू शकलेले नाहीत. आणि काय कमालीची, काय हुशारीची गोलंदाजी आपण पाहिली. खरं तर हेच महत्व असतं खेळामध्ये. तुम्ही मॅचचा टेम्पो कसा बदलवताय, गिअर कसा शिफ्ट करताय हे महत्वाचं असतं आणि मला वाटतं पोगावचे क्षेत्ररक्षक, पोगावचे संघनायक इथे यशस्वी ठरलेले आहेत. और दोनों गेंदबाजों ने हमने देखा कि अपनी गलतियों से सीख ली. जो हाफ वाली डाली थी आकाश बगले ने, उस पर छक्का लगा था, उसके बाद बिल्कुल भी हाफ वाली डाली नहीं, सही लाइन पर गेंदों को रखा. अविनाश ने शॉर्ट पिच गेंद से शुरुआत की थी, भावेश ने हुक लगाते हुए छक्का जड़ा था, उसके बाद कोई शॉर्ट पिच गेंद नहीं डाली. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन, लेकिन मैच अभी भी समाप्त नहीं हुआ है क्योंकि बल्लेबाजी करने वाली टीम गोरसईबी है और ये टीम कभी भी आसानी से तो घुटने टेकती नहीं है. 6 गेंदें 29 रन चाहिए. निश्चित किशोर मुकादम आणि मेघनाथ केणे या दोघांना आपण बघतोय मैदानामध्ये 6व्या गड्यासाठी ते भागीदारी रचतील. तर 2 षटकांचा खेळ, एक षटकाचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 29 धावा. निश्चित टार्गेट मोठे आहे मात्र अशक्य नाही आहे. मेघनाथ के पास स्ट्राइक, अजय वर्ड को गेंदबाजी सौंप दी गई है. वैसे विकल्प के तौर पर अनुभवी गेंदबाज सुदर्शन शेळके भी टीम में है लेकिन अजय पर भरोसा जताया गया है. काफी रन से अच्छा बैकअप है गेंदबाज के पास रनों का. या एंडकडून अजयने यापूर्वी अधिक चांगली गोलंदाजी केलेली आहे. निश्चित प्रकारे त्यामुळेच अतिथी कक्षाच्या बाजूने अजयला आणलेलं असावं संघनायकाने. ऑन साइड में काफी प्रोटेक्शन, 4 खिलाड़ी बाउंड्री पर, ऑफ साइड में लॉन्ग ऑफ बाउंड्री पर है. उठाकर खेलना चाहते थे लेकिन एलिवेशन नहीं है, गेंद जा रही है वाइड ऑफ डीप मिड विकेट. त्रिमूर्ति काफी बेहतरीन फील्डर वहां पर मौजूद, सिर्फ 1 रन. अब 5 गेंदें और 28 रनों की दरकार. निश्चित एक गोष्ट आहे, आपण बघतोय की लॉंग लेग वरती डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, 5 क्षेत्ररक्षक. शक्यतो मोठे फटके जिथे खेळले जातात तिथे आणले जातात आणि आता थोडासा बदल केला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आणलाय तर डीप कव्हर पॉइंट हा सीमारेषेवरती पाठवलेला आहे. या योजना आहेत आणि पाहायचंय अजय कोणत्या टप्प्यावरती इथे गोलंदाजी करतोय. मैच को जीवित रखना है तो कम से कम चौका लगाना होगा इस गेंद पर मुकादम को. कोशिश तो की है लेकिन फिर से एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए और पूरी तरह से गैप में भी नहीं खेल पाए. सिर्फ 1 रन. ओस चाटने से प्यास बुझने वाली नहीं है गोरसईबी की. अब तो यह मुकाबला उनके हाथ से निकलता हुआ. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. इथे 4 चेंडू 28 धावा या स्थितीमध्ये मॅच आहे. धोक्याच्या पातळीच्या बाहेर येत आहेत. आता फक्त 4 चांगले चेंडू टाकायचे पोगावला आणि फायनल मध्ये दिमाखात प्रवेश करायचा आहे. पाहायचं इथे अजय गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, स्विच हिट किया है. इस बार गेंद फाइन ट्रेवल हो रही है. डीप थर्ड मैन पर खिलाड़ी मौजूद है. फिर से सिंगल ही मिलेगा केवल. मात्र औपचारिकता शेष है इस सेमीफाइनल मुकाबले में. जय हनुमान पोगाव टीम जीत की दहलीज पर और हार के कगार पर KK11 गोरसईबी. देखिए गेंदबाजी जो रही, मैं समझता हूँ गोरसईबी की वो थोड़ी लचर रही, खासतौर पर पवन और किशोर मुकादम की. किशोर ने तो बहुत लंबा ओवर किया, 26 रन खर्च किए और अब की बार प्रहार किया है. फ्लिक किया गेंद को, मैदान के बाहर 6 रन मिलेंगे लेकिन काफी देर हो चुकी है इस सिक्सर के लिए, गोरसईबी के लिए. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली.
अजूनही निश्चित प्रकार होप्स ठेवू शकतात, कारण एखादी चूक झाली तर त्याचा फायदा गोरसाहेब बीला निश्चित मिळू शकतो. अजून 2 चेंडू शिल्लक आहे. अजयला चूक करायची नाही तर चुकीची वाट बघायची गोरसाहेब बीला. अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, सही सटीक लेन पर रखी हुई गेंद. गेंदबाज को कुछ अतिरिक्त करने की ज़रूरत भी नहीं थी. एक साधारण सी गेंद, जो एक एवरेज बॉल आप कह सकते हो, गुड लेन पर रखा उन्होंने. नेचुरल एंगल बाहर की तरफ लेकर जा रहा है. बाउंस थोड़ा सा कम दोनों एंड से हमने देखा इस पूरे मैच में. कुछ गेंदों पर थोड़ा सा दोहरा उछाल है विकेट में, और अब बची है केवल एक गेंद. स्टार्ट अच्छा था गोरसाहेब बी का. 29 की पार्टनरशिप हुई थी पवन केने और संदेश केने के बीच में पहले विकेट के लिए, लेकिन 29 पर पहला विकेट गिरा, दूसरा भी 29 पर, तीसरा 34 पर, और लगातार विकेटें गिरती रही. आखिरी गेंद, 6 रन्स भी मिलेंगे. कड़क पुल शॉट, लेकिन ये इनफ नहीं है गोरसाहेब बी के लिए. सेमीफाइनल मुकाबला धड़ाकेबाज ट्रॉफी 2024 का जीत लिया है जय हनुमान पोगाव ने, और पहुंच चुकी है टीम फाइनल में. शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता. आज जय हनुमान पोगाव संघानं दिमाखात स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश केला. ओपन ग्रामीण विभागातून फायनल खेळणार आहे. आधी 11 चेंज द गेम वडवली विरुद्ध जय हनुमान पोगाव हा सामना निश्चित होतोय, आणि 2 फायनल ग्रामीण विभागाच्या निश्चित प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचा विषय असणार आहे. मात्र ऑल इंडिया पोल आता सुरू होणार आहे. धडाकेबाज धमाका बिग बॅश मध्ये आपण बघणार आहोत MUCC संबलपूर ओडिसा विरुद्ध ताई पॅकर्स. तर आपण स्क्रीनवरती समरी बघू शकतो. विश्वास जाधवनं आज चांगली फलंदाजी केली पोगावसाठी. 12 चेंडूमध्ये 28 धावा, सागरनं 6 चेंडूमध्ये 15 धावा, तुषार शेळकेनं देखील 8 चेंडूमध्ये 13 धावा, तर त्रिमूर्तीनं 3 चेंडूमध्ये 7 धावा. चांगली फलंदाजी राहिली. प्रत्युत्तरादाखल संदेश आज 22 धावा बनवू शकला. पवन केने 14 धावा. सुरुवात त्यांनी झकास दिली होती, मात्र त्यानंतर कुठलाही फलंदाज तो वेग राखू शकलेला नाही. मेघनाथ केनेने 9 तर किशोर मुकादमनं 7 धावांचं योगदान दिलं. कपिल केनेनं खूप चांगली गोलंदाजी केली. 11 धावा, 2 गडी बाद केले होते. भावेश पवारची गोलंदाजी चांगली राहिली होती. 2 षटकामध्ये केवळ 15 धावा आले. गडी देखील त्याने बाद केला. पवन केने थोडासा मागडा ठरला. किशोर मुकादम देखील मागडा ठरला. मात्र आपण आकाशला बघितलंय प्रत्युत्तरादाखल गोलंदाजी करताना. एका षटकामध्ये 20 धावा, तर थोडासा मागडा होता, पण 2 विकेट त्याने काढून दिल्या.